शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र असणे गरजेचे आहे का, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग व्हिडिओला आपण आता सुरुवात करू। तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता की ॲग्रीस्टॅक नावाचं एक ऍप्लिकेशन जे आहे ते केंद्र व राज्य सरकारने तयार केलेले आहे। तर शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच म्हणजेच हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती म्हणजेच तुमची शेतीविषयक माहिती 7/12 किंवा तुमचं 8 प्रमाणपत्र ॲग्रीस्टॅक या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे आणि याच्याच अंतर्गत तुम्ही फार्मर युनिक आयडी म्हणजेच तुमचं शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे। तर मित्रांनो, हे कार्ड आपल्या आधार कार्ड प्रमाणेच आपल्या शेतीसाठी म्हणजेच आपल्या शेतीविषयक सर्व माहिती स्टोअर करण्यासाठी वापरले जाणार आहे। याच्याद्वारे तुम्ही सर्व शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे ते आता आपण पाहूयात। तर सर्वात पहिली योजना आहे पीएम किसान सन्मान निधी योजना। तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळवायचा असेल आणि अगोदरपासून तुम्ही लाभार्थी असाल तरी देखील तुम्हाला आता फार्मर युनिक आयडी काढून घ्यायचा आहे। म्हणजेच हा तुमचा एक आधार नंबर सारखाच एक नंबर असणार आहे ज्याच्याद्वारे तुम्ही शासकीय योजनांचा लाभ मिळवू शकता। याचद्वारे तुम्हाला हवामानाचा अचूक अंदाज हा शासनामार्फत दिला जाणार आहे। त्याचबरोबर पीक विमा देखील तुम्हाला या आयडी द्वारेच मिळणार आहे। याद्वारे तुम्ही पीक विमा देखील मिळवू शकता। अशा प्रकारे तुम्हालाही या आयडीची गरज असणार आहे। आता सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आयडी बंधनकारक असणार आहे, म्हणजे तुमच्याकडे ही आयडी असणे आता तुम्हाला गरजेचेच आहे। तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ही फार्मर आयडी काढायची कशी, तर यासाठी तुम्ही सीएससी सेंटर मधून जवळच्या ही आयडी काढून घेऊ शकता किंवा राज्य शासनाने यासाठी स्वतंत्र कॅम्प देखील प्रत्येक गावात आयोजित केलेले आहेत। त्या कॅम्पच्या माध्यमातून तुम्ही तुमची देखील स्वतंत्र अशी फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घेऊ शकता आणि राज्य व केंद्र सरकारच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ देखील याच्या माध्यमातून मिळवू शकता। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर देखील करा, जेणेकरून त्यांना देखील याबद्दलची माहिती मिळेल। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।